रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईचा अभंग क्रमांक 27 हा पाहणार आहोत. या अभंगात संत जनाबाई विठ्ठलाच्या भक्त वत्सल्य स्वभावाचे वर्णन करतात. देवाला मोठमोठ्या यज्ञाची, तपश्चर्येची किंवा बाह्य पूजेची गरज नसते. तो भक्ताच्या प्रेमाचा भुकेला असतो. भक्ताने प्रेमाने हाक मारली की तो तात्काळ धावत येतो. यशोदेचा लाडका कृष्णच आज पंढरपुराच्या विटेवर उभा असलेला विठ्ठल आहे. पुंडलिकाच्या भक्तीमुळे तो विटेवर उभा राहिला आणि भक्तासाठी सदैव उपलब्ध झाला. या प्रेममय रूपाचे दर्शन होताच जनाबाई आनंदाने भारावून जातात. तर चला अभंग पाहूया. आळविता धाव घाली, ऐसी प्रेमाची भुकेली. ते हे यशोदेच्या बाळा, बरवी पहा तसे डोळा. विटेवरी उभा नीट, केली पुंडलिके धीट. स्वानंदाचे लेणे ल्याली, पाहून दासी जनी धाली. आळविता धाव घाली, ऐसी प्रेमाची भुकेली. भक्ताने प्रेमाने देवाला हाक मारली की तो लगेच धावत येतो, कारण देव हा भक्ताचा प्रेमाचा भुकलेला आहे. आळविता म्हणजे प्रेमाने हाक मारणे, स्मरण करणे किंवा नाम स्मरण करणे. जनाबाई सांगतात की विठ्ठल हा असा दयाळू आहे की भक्त संकटात असो किंवा आनंदात, त्याने मनापासून हाक मारली की देव त्याच्याकडे धावत येतो. देवाला सोन्या चांदीच्या वस्तू, मोठमोठी पूजा किंवा वैभवाची अपेक्षा नसते. त्याला हवे असते निष्कपट प्रेम. ज्या भक्ताच्या मनात अहंकार असतो, ज्या भक्ताच्या मनात अहंकार नसतो, स्वार्थी नसतो आणि केवळ प्रेम असते, त्या भक्तावर देव प्रसन्न होतो. संतांच्या जीवनात याची अनेक उदाहरणं दिसतात. प्रल्हादासाठी नरसिंह अवतार धावून आला. द्रौपदीच्या रक्षणासाठी श्रीकृष्ण धावून गेला. गजेंद्राच्या हाकेला भगवान विष्णू तात्काळ पोहोचले. यावरून देव प्रेमाचा भुकलेला आहे हे स्पष्ट होते. ते हे यशोदेच्या बाळा, बरवी पाहात तसे डोळा. हा तोच यशोदेचा लाडका कृष्ण आहे. त्याचे सुंदर रूप, सुंदर डोळे भरून पाहावे असे आहे. जनाबाई विठ्ठलाचे रूप पाहून मंत्रमुग्ध झाल्या आहेत. त्या म्हणतात की पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे दुसरा कोणी नसून तर यशोदेचा कुशीत वाढलेला श्रीकृष्ण आहे. बरवी पाहात तसे डोळा म्हणजे ज्याचे रूप पाहून डोळ्याचे समाधान होत नाही. जितके पाहावे तितके कमीच वाटते. भगवान श्रीकृष्णाचे रूप सौंदर्य, माधुर्य आणि करुणेने भरलेले आहे. भक्ताला देवाचे दर्शन झाले की त्याला जगातील इतर सर्व आकर्षणे क्षुल्लक वाटू लागतात. देवाचे रूप पाहताना मन शांत होतं, आनंदित होतं आणि भक्ती अधिक दृढ होते. जनाबाईच्या हृदयात विठ्ठलाविषयी अपार प्रेम असल्यामुळे त्यांना विठ्ठलातच बालकृष्णाचे दर्शन होते. हा भक्तीचा अत्यंत असा मंत्रमुग्ध अनुभव आहे. विटेवरी उभा नीट, केली पुंडलिके धीट. पुंडलिकाच्या भक्तीमुळे विठ्ठल विटेवर उभा असून तो पंढरपुरात आहे. पंढरपुराच्या विठ्ठलाच्या मूर्तीमागे पुंडलिकाची कथा आहे. तुम्हा सर्वांना माहिती की पुंडलिकाची कथा. पुंडलिक आपल्या माता पित्यांची सेवा करण्यात मग्न होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी आले. परंतु पुंडलिक सेवा सोडून उठला नाही. त्याने एक वीट देवाकडे फेकली आणि त्यावर उभे राहण्याची विनंती केली. भगवान त्या विटेवर उभा राहिले आणि भक्ताची सेवा पूर्ण होण्याची वाट पाहू लागले. केली पुंडलिके धीट. याचा अर्थ पुंडलिकाने मोठमोठ्या धाडसाने देवाला थांबवले. हे धाडस अहंकाराचे नव्हते, ते भक्तीचे होते. देवाला माहीत होते की माता पित्यांची सेवा ही देखील श्रेष्ठ भक्ती आहे. या ओळीतून जनाबाई एक मोठा संदेश देतात.
की खरी भक्ती म्हणजे कर्तव्य पालन, सेवा आणि प्रेम. अशा भक्तीसमोर देव सुद्धा थांबतो. स्वानंदाची लेणे ल्याली, पाहून दासी जणी धाली. विठ्ठलाने आत्मज्ञानाचे, आत्मनंदाचे अलंकार धारण केले आहे. त्याचे दर्शन होता दासी जणी प्रेमाने मोहित झाली. स्वानंद म्हणजे आत्मसुख, परम आनंद. विठ्ठला आनंद स्वरूप आहे. त्याला बाह्य दागिन्यांची गरज नाही. त्याचा खरा अलंकार म्हणजे दिव्य आनंद. जनाबाई म्हणतात की आनंदमय विठ्ठलाचे रूप पाहून त्या पूर्णपणे त्यांच्याकडे ओढल्या गेल्या आहे. धाली म्हणजे प्रेमात बुडून जाणे, स्वतःचे भान विसरणे. भक्तीचा अंतिम टप्पा हाच असतो. तिथे भक्त आणि भगवान यांच्यातील अंतर नाहीसे होते. भक्त देवाच्या प्रेमात इतका रंगून जातो की त्याला जगातील दुःख, चिंता, मोह याचा विसर पडतो. जनाबाई स्वतःला दासीजनी म्हणतात. हा त्यांचा नम्रपणा आहे. त्या स्वतःला विठ्ठलाची सेविका मानतात. या दास्य भावामुळे त्यांना विठ्ठलाच्या स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव येतो. या अभंगात जनाबाई विठ्ठलाच्या भक्त वत्सल स्वभावाचे सुंदर वर्णन करतात. देव हा भक्ताच्या प्रेमाचा भुकलेला आहे. प्रेमाने हाक मारली की तो धावत येतो. यशोदेचा कृष्ण पंढरपुराचा विठ्ठल म्हणून आहे. पुंडलिकाच्या भक्तीमुळे तो विटेवर उभा राहून भक्ताची वाट पाहत आहे. त्या आनंद स्वरूप विठ्ठलाचे दर्शन होताच जनाबाई प्रेमाने भारावून जातात. देवाला प्रेम प्रिय आहे, आडंबर नाही. नामस्मरण आणि निष्कपट भक्तीने देव सहज प्राप्त होतो. माता पित्यांची सेवा ही श्रेष्ठ भक्ती आहे. देव भक्तांच्या प्रेमासाठी सदैव तत्पर असतो. परम आनंदाचा मार्ग भक्तीमधूनच खुला होतो. रामकृष्ण हरी.